अहिल्यानगरमध्ये महायुती होणार. भाजपा किंवा राष्ट्रवादीपैकी ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांचाच होणार महापौर. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती अखेर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी नगर दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नगरमध्ये दाखल झाले. त्या अगोदर त्यांनी नगर मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलवर भाजपा कोर कमिटीची प्राथमिक मीटिंग घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तीनही पक्षाचे एकत्रित नगरसेवक आणि इच्छुक यांची बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी मते जाणून घेतली. यावर युती व्हायला हवी. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. जर युती झाली तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण जास्तीत जास्त पद्धतीने ताकद देऊ, असे सूचक वक्तव्य त्यांनी केल्यानंतर बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते आणि शिवसेना शिंदेगड शहर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत तिघांची बैठक झाली. सर्व जागांवर त्यांची साधक-बाधक चर्चा केली आणि महायुती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवीन प्रभाग रचनेप्रमाणे कोणत्याही पक्षाचे कोणत्या प्रभागात प्राबल्य आहे, तसेच ज्या भागात पक्षाचा विद्यमान नगरसेवक कोणता आहे याविषयी विचार करून भारतीय जनता पार्टीने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार जागा वाटप निश्चित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.